मुक्काम पोस्ट पालसेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथील शिंबरवाडीच्या डोंगर माथ्यावर असलेल्या श्री खेमकालकी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा 2 डिसेंबर 2017 रोजी मोठ्या आनंदी वातावरणात पार पडला। त्या सोहळ्याची ही एक भक्तिमय आठवण। भारतवर्षाची हिंदभूमी ही देवदेवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी। लोकांच्या श्रद्धेतून अनेक देवदेवतांनी या भूमीवर जन्म घेतला आणि आपल्या आस्थेचं पवित्र स्थान कायमच लोकांच्या हृदयात मंदिराच्या रूपाने कोरलं। सकाळच्या पारी तू रे मुखाने उच्चारी, सकाळच्या पारी तू रे मुखाने उच्चारी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग। टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात खेमकालकीच्या कलशाची ही मिरवणूक डोंगर माथ्यावर बसलेल्या खेमकालकी मंदिराच्या दिशेने आता वाटचाल करत आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंदी भाव आणि हृदयातील भक्ती भावना दाटून आल्या आहेत, कारण हा उत्सव खेमकालकीच्या भक्तांसाठी एक आनंद उत्सवच आहे। शुद्ध भाव ठेवा हृदयी, धरा एक ध्यास, भक्तीचा भुकेला देव पुरविल आस। शुद्ध भाव ठेवा हृदयी, धरा एक ध्यास, भक्तीचा भुकेला देव पुरविल आस। माधवा मुरारी तू रे मुखाने उच्चारी, माधवा मुरारी तू रे मुखाने उच्चारी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग 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 हरी। खेमकालकीचा हा वारकरी आज आनंदी होता। त्याला कारणही तसंच होतं। 600 वर्ष जुन्या असलेल्या पुरातन मंदिराचा आज जीर्णोद्धार सोहळा होता। एवढे वर्ष उराशी बाळगलेलं नव्या मंदिराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहताना त्याच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं, एक वेगळाच भक्तीचा आनंद होता। नाम आहे थोर त्याचे साराचे ही सार, कारुणियाने येईल तुम्हा भव सिंधू पार। नाम आहे थोर त्याचे साराचे ही सार, कारुणियाने येईल तुम्हा भव सिंधू पार। सखा गिरधारी तू रे मुखाने उच्चारी, सखा गिरधारी तू रे मुखाने उच्चारी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग 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 हरी। पालसेत हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं
कोकणातील एक छोटंसं गाव. गुहागर तालुक्यातील या गावाला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. पर्यटकांनी एकदा तरी या गावाला भेट द्यावी असंच हे गाव. या गावात अनेक पुरातन मंदिरांचा इतिहास आहे. त्यातलंच एक श्री खेमकालकीचं हे स्वयंभू देवस्थान. अनंत ठाई बैसुनिया आता करा एक चित्त पहावा तो अंतर्यामी श्रीहरी अनंत. नश्वर संसारी तुरे मुखाने उच्चारी, नश्वर संसारी तुरे मुखाने उच्चारी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. सकाळच्या पारी तुरे मुखाने उच्चारी, सकाळच्या पारी तुरे मुखाने उच्चारी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय. भक्तिभावाच्या फुलांनी सजलेली ही पालखी मंदिराच्या दिशेने जाताना अनेक ठिकाणी तिचं मोठ्या भक्तिभावाने आरती ओवाळून औक्षण केलं जात आहे. जणू खेमदेवच आपल्या दारी आला हा भाव प्रत्येकाच्या मनात दाटून आलाय. विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा रे, विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा रे, विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा रे. वीणा चिपळा संग तुकयाचा तो गोड भंग. काळ वीणा चिपळ्या संग तुकयाचा तो गोड भंग. अळवू विठ्ठल पांडुरंग, पांडुरंग 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 पांडुरंग. अळवू विठ्ठल पांडुरंग येई स्फूर्ती मना. विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा रे. डोंगर माथ्यावर समुद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे श्री खेमकालकीचे देवस्थान 600 वर्ष पुरातन असा याचा इतिहास आहे. काट्या आणि माती यांचं बनलेलं हे भक्ती आणि श्रद्धेचं तीर्थस्थानच जणू आहे. जंगलातील एका झुडपात असलेल्या दगडावर एक गाय नित्य नियमाने आपला पान्हा सोडत असे. गुरं राखणाऱ्या गुराखांच्या नजरेतून हा प्रसंग सुटला नाही आणि या स्वयंभू श्री खेमकालकीच्या मंदिराची स्थापना या गायी राखणाऱ्या लोकांनी मोठ्या भक्तिभावाने 600 वर्षापूर्वी केली. तेव्हापासून आजपर्यंत हा भक्तीचा श्रद्धेचा जागर या भूमीत नित्य नियमाने चालत आला आहे. खेमकालकीच्या या कलशाचं आता मंदिराच्या द्वारापाशी आगमन झाले आहे. या पालखीचं स्वागत आरती ओवाळून करण्यात येत आहे. ज्या क्षणाची एवढी वर्ष प्रतीक्षा होती
तो क्षण आता या खेमकालिकीच्या नव्या सुंदर अशा मंदिराच्या पायरीपाशी येऊन ठेपलाय. या प्रसंगाचे वर्णन ते काय करावे. मोठ्या भक्तिभावनेने सर्व भक्तांच्या परिश्रमातून उभ्या राहिलेल्या सुंदर मंदिराच्या गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालताना त्या श्रमांचं भक्तिभावनेच्या रसात सोनं झालं, हीच भावना या भाविकांच्या मनात आज दाटून आली आहे. मनोभावे करावी पूजा आरती, मनोभावे करावी पूजा आरती. शेवटी राम नाम येई तुझ्या संगती, शेवटी राम नाम येई तुझ्या संगती. मनोभावे करावी पूजा आरती. भारतवर्षात अशी लाखो मंदिरं आहेत. त्यातली काही नवीन आहेत, काही पुरातन आहेत, काही जीर्ण झालेले आहेत. पण या सर्व मंदिरांचा गाभा मात्र एकच, तो म्हणजे भक्तिभाव. पुनर्जन्म हा तुझला कधी ना मिळे, धन दौलतीचा साठा धुळीला मिळे. पुनर्जन्म हा तुझला कधी ना मिळे, धन दौलतीचा साठा धुळीला मिळे. शुद्ध भाव असू दे तुझ्या अंतरी, शुद्ध भाव असू दे तुझ्या अंतरी. साधू संतांच्या बसी जाऊन मी पंगती, साधू संतांच्या बसी जाऊन मी पंगती. मनोभावे करावी पूजा आरती. केला रे तो रावणाने असा, नको वागू तसा तू भल्या माणसा. गर्व केला रे तो रावणाने असा, नको वागू तसा तू भल्या माणसा. भक्ती कर तू इथे मुक्ती मिळेल इथे, भक्ती कर तू इथे मुक्ती मिळेल इथे. अहंकाराची भार
भाषा सदा भंगती, अहंकाराची भाषा सदा भंगती, मनोभावे करावी पूजा आरती। डिसेंबर महिन्यात येणाऱ्या दत्त जयंतीच्या दिवशीच खेमकालकीचा उत्सव असतो। त्या दिवशी शंभू महादेव म्हणजे श्री खेमकालकीचा गोंधळ पारंपरिक पद्धतीने घातला जातो। रात्रभर श्री खेमदेवाच्या नावाचा जागर अखंड चालू असतो। गोंधळी बुवांचं समाज प्रबोधनपर कथा कीर्तन पहाटेपर्यंत चालू असतं। भक्तीचा हा महाजागर दरवर्षी मोठ्या उत्साहात दत्त जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो। श्री खेमकालकीच्या स्थापनेपासून ही प्रथा आज 600 वर्षांपेक्षा जास्त काळ अविरतपणे चालू आहे। चंद्रभागे तिरीती असे पंढरी, उभा विटेवरी पांडुरंग हरी। चंद्रभागे तिरीती असे पंढरी, उभा विटेवरी पांडुरंग हरी। जारे होऊन या तिथे वारकरी, जारे होऊन या तिथे। श्री खेमकालकीची प्रतिष्ठापना अनेक धार्मिक विधींसहित आज संपन्न होत होती। तिथे रंगती, मनोभावे करावी पूजा आरती, मनोभावे करावी पूजा आरती। शेवटी राम नाम येई तुझ्या संगती, शेवटी राम नाम येई तुझ्या संगती, मनोभावे करावी पूजा आरती। आजही अशी लाखो मंदिरं या भूमीवर भक्तिभावाची साक्ष देत वर्षानुवर्ष उभी आहेत। हे मंदिर खूपच भग्न अवस्थेत पडलेलं होतं। या मंदिराचं पुनर्निर्माण व्हावं ही प्रत्येक खेमकालकीच्या भक्ताची मनोकामना होती। या एकाच विचाराने या मंदिराच्या नवनिर्माणाला प्रारंभ झाला। ज्याला जमेल तसे आपले योगदान प्रत्येकजण या मंदिराच्या उभारणीच्या कामात देत होता। एक भक्तिरसाचे सुंदर मंदिर हळूहळू आकार घेत होते। अखेर या मंदिराचे निर्माण सर्वांच्या श्रद्धेतून पूर्ण झाले। सर्व भक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे भाव होते। मंदिरात या देवतेची प्रतिष्ठापना मोठ्या थाटामाटात करण्यात आली। 2 डिसेंबर 2017 रोजी या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा भक्तिभावाच्या सुंदर वातावरणात संपन्न झाला। भक्तांचे भक्तीचे एक स्वप्न प्रत्यक्षात अवतरलं होतं। 600 वर्ष जुने हे जीर्ण झालेले मंदिर एका नवचैतन्याने धावून निघाले। आपण कधी कोकणाला पर्यटक म्हणून भेट दिलीत तर पालशेत गुहागरमध्ये वसलेल्या अनेक मंदिरांबरोबर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका। भक्तीचा आणि दैव शक्तीचा एक जागृत साक्षात्कार आपल्या मनाला प्रसन्न आणि नवचैतन्य देऊन जाईल यात शंका नाही।
अशा या स्वयंभू श्री खेमकालिकीच्या चरणावर माझा हा भक्तिमय दंडवत. गातो आवडीने, गातो आवडीने, गोड तुझे नाम. गातो आवडीने, गोड तुझे नाम. तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. पाप तूच सखा कृष्ण. तूच सखा कृष्ण, तुझा मी सुदाम. तूच माझा राम, तूच घन. ज्या क्षणाची एवढी वर्ष वाट पाहिली तो क्षण आता जवळ येऊन ठेपला होता. प्रत्येक भक्ताची उत्कंठा शिगेला पोचली होती. हा क्षण आयुष्यभर डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक भक्त आतुर झाला होता. कलश रोहणाचा हा मुहूर्त जवळ येऊन ठेपला होता. श्री खेमकालिकीच्या मुकुटावर हा सोनेरी कलश आज झळाळून उठणार होता. इतिहासाचे भगवे निशान आज नव्या डौलाने श्री खेमदेवाच्या मंदिरावर अभिमानाने फडकणार होते. अविरत चालत आलेला हा भक्तीचा जागर आज अनंत काळासाठी पुढे सरकणार होता. या कलशाकडे पाहताना काही क्षण माझे शब्दही स्तब्ध झाले. डोळे मात्र हे विलोभनीय दृश्य मंत्रमुग्ध होऊन न्याहाळत राहिले. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. खंडोबारायाचं, खंडोबारायाचं याहवाही लागलं मुरळीला, लागलं मुरळीला त्या माझ्या लागलं भाग्याला. लागलं मुरळीला याळवाई लागलं मुरळीला, लागलं मुरळीला याळवाई लागलं मुरळीला. जेजुरीचा, जेजुरीचा खंडेराया बैराया आला भक्ताला ताराया ताराया. एक भक्ताला ताराया ताराया, एक भक्ताला ताराया ताराया. सान थोराया बाया बाया, लाग देवाचं गुण गाया ग गाया. लाग देवाचं गुण गाया गुण गाया, लाग देवाचं गुण गाया गुण गाया. हे सदानंदाला
इथे मल्हारीचं रान बैरान, इथं मल्हारीचं रान बैरान, इथं मल्हारीचं रान बैरान. खंडेरायाचं जागरान जागरान, वाघ्या मुरळी गाती गान